2014 मध्ये शिवसेना आणि भाजप युती वरिष्ठांनी तोडली नाही, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। युती जी आहे ती चार जागांसाठी तुटली असा दावा जो आहे तो देवेंद्र फडणवीस करतात आहेत आणि त्यावेळेस आमचं ठरलेलं होतं भाजपचं की मुख्यमंत्री पद जे आहे ते शिवसेनेला द्यावं म्हणून आणि उपमुख्यमंत्री पद भाजपला द्यावं। त्या कालखंडामध्ये ज्याच्या जागा जास्त निवडून येतील त्याला मुख्यमंत्रीपद द्यावं असं धोरण नंतरच्या कालखंडामध्ये शिवसेना आणि भाजपच्या संदर्भामध्ये आम्ही जागा द्यायला तयार होतो, परंतु त्यांना काही जागा जास्तीच्या हव्या होत्या। पूर्वीच्या कालखंडामध्ये 117 अधिक 143 अशा स्वरूपाच्या जागा आम्ही घेत होतो। त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये शिवसेनेला अधिकच्या जागा हव्या होत्या आणि भाजपला तर आपली परिस्थिती बघून अधिक जागा द्यावा अशी विनंती होती। 4-5 जागापर्यंत तडजोडीपर्यंत आलेही होते, परंतु या 4-5 जागा ज्या आहेत त्या कुणीही एकमेकांना द्यायला तयार नव्हतं आणि मग भूमिका टोकाची झाली। शेवटी भारतीय जनता पार्टीने एकट्याने लढायचा निर्णय घेतला आणि युती तोडण्याचा निर्णय झाला। हा निर्णय जो आहे तो पक्षीय पातळीवर झाला, पक्षांतर्गत चर्चा करून तो झाला आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी तो जाहीर केला। परंतु संजय राऊत असं म्हणतात की जी युती जी आहे जी 2014ला फडणवीसांनी तोडली नव्हती तर भाजपच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी ही युती तोडली नाही, मला असं वाटत नाही वरिष्ठांनी तोडली होती। निर्णय जो झाला तोडण्याच्या संदर्भामधला तो या ठिकाणी झाला। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारी समितीमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला आणि हा निर्णय वरिष्ठांना दिल्लीला पोहोचवला, दिल्लीला कळवला। दिल्लीवरून संमती घेतल्यानंतर मग तो निर्णय मी जाहीर केला। मग या सगळ्याला तुम्ही असं म्हणता की देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, कारण खाली जर निर्णय झाला असेल तर तो फक्त वरती पोहोचवला असं म्हणायचं। देवेंद्र फडणवीस त्या निर्णय प्रक्रियेतला एक भाग होता आणि आता देवेंद्र फडणवीस पक्षाचे अध्यक्ष होते आणि मी विरोधी पक्षनेता होतो, त्यामुळे दोघांपैकी कोणीतरी तो निर्णय जाहीर करणं आवश्यक होतं आणि तो निर्णय मी जाहीर केला। पण खाली कोणी कॉन्फिडंट नव्हतं असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणतात। आम्ही कॉन्फिडंट होतो की आपण जिंकू शकू, माथूर असेल किंवा नाही अधिकच्या जागा घेऊन आम्ही जिंकू शकू असं भारतीय जनता पार्टीचं मत होतं, पण तो तरीही युती करावी असा आग्रह होता, पण तो काही कारणासाठी युती होऊ शकली नाही आणि पुढचं चित्र तुमच्या समोर आहे। पण उपमुख्यमंत्र्याबद्दल काही बोलणं झालं होतं या संदर्भात, काही चर्चा झाली? ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं ठरलेलं होतं। उपमुख्यमंत्री संदर्भात काही चर्चा? नंतर तो उपमुख्यमंत्री स्वाभाविक आहे, ज्याच्या जागा कमी तो उपमुख्यमंत्री। अच्छा, तो होणारच ते हेही ठरलं। कुणाल कामराने मोठा गुन्हा केलाय, पोलीस कामरावर योग्य कारवाई करतील, संजय गायकवाड यांची माहिती। सगळं सेट करा, मग निवांत क्वेश्चन करा। कुणाल कामराने जी मुजोरी काल दाखवली की मी माफी मागणार नाही, मला वाटते जास्त मास त्याला चढलेला आहे। ही मस्ती कोणाच्या भरोश्यावर आहे, कोण त्याच्या पाठीशी आहे, त्याचा माज आमचे सैनिक उतरल्याशिवाय राहणार नाही आणि कायदेशीर कारवाईच्यावर त्याचा विश्वास नाही की निपक्ष होणार नाही, तर कारवाई त्यांनी जे काही केलेलं आहे हा मोठा गुन्हाच आहे आणि पोलीस त्याच्यावर योग्य ती कारवाई करणारच आहे। ठीक आहे ना, येऊ द्या ना त्याला महाराष्ट्रामध्ये, फिरू द्या रस्त्यावर, येऊ द्या मोकळ्या मैदानात, जे आम्ही बोललो ते होईल बरोबर। हो, ते एका बापाचे औलाद असतील दोघं इथे। उद्धव ठाकरे कोणत्या तोंडाने म्हणतात गद्दार? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशा विचाराशी गद्दारी करून तुम्ही काँग्रेससोबत गेले। तुम्ही सगळ्यात मोठे गद्दार तर तुम्हीच आहात, ज्याने हिंदुत्वाशी गद्दारी केली, बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली। ज्या काँग्रेसचं कधी तोंड बाळासाहेबांनी पाहिलं त्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसले, सोनियाजीच्या पाया पडायला मुंबईला तिकडे जाता तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणता की आम्ही गद्दार आहोत म्हणून? आम्ही आमचा उठाव केलेला आहे आणि जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे। 81 पैकी 60 जागा आम्ही 61 जागा आम्ही जिंकलेल्या आहेत। सर, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे की युतीची 4 जागा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असता। आता बघा, त्या गोष्टीवर चर्चा करून उपयोग नाही। 10-11 वर्ष त्या गोष्टीला झाले। नेमकं कोणी काय कमिटमेंट केलं हे काही त्यावेळेला कोणा बाहेर आलं नाही। त्यामुळे आता
इतक्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या त्या का परत येऊ शकत नाही, पण त्यावर काही चर्चा वाढवायला नको. कुणाल कामरा म्हणतात अजित पवारांनी जे म्हटलं एकनाथ शिंदे यांना आणि तुमच्या पक्षाला, तेच मी मत आहे. अजित दादांनी तुम्हाला गद्दारच म्हटलं तेव्हा तुम्ही बंडखोरी केली होती, त्यामुळे ज्यांनी अजित दादांनी जे केलं तेच मी स्टेटमेंट. ज्या अजित दादांना सुद्धा आम्हाला गद्दार म्हणायचा अधिकार नाही, आम्ही काही त्यांच्या पक्षातून बाहेर आलेलो नव्हतो. त्यावेळी दादा जे बोलले असतील आम्हाला, त्यावेळेस मी उत्तर दिलं होतं की आम्हाला इतर कोणत्याही पक्षाला बोलायचा अधिकार नाही आहे. शिवसेनेचा आणि आमचा अंतर्गत हा त्या ठिकाणचा वाद आहे किंवा आमचं भांडण आहे, आम्ही एकमेकाबद्दल बोलू शकतो, तिसऱ्याला बोलायचा काही संबंध नाही आहे. सर, वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात समाजवादी इशारा दिला. 31 मे पूर्वी ही रायगडावरील समाधी हटवावी, नाहीतर मी आंदोलन सुरू. मी रायगडावर नेहमी जातो. शिवचरित्र मी एक एक शब्द वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख दिसून येत नाही. भूमिका काय आहे समाधी हटवण्याची? माझा म्हणणं आहे की त्या शिवरायांच्या इतिहासामध्ये वाघ्या नावाचा कुत्राचा कुठेच उल्लेख नाही. शिवाजी महाराज घोड्यावर अख्खा देश पायंदळी करत होते, कुत्रा कुठं त्यांच्यासोबत होता? कुठे कुत्रा वेगळा खेळायला त्यांच्याकडे वेळ होता? 2-2, 4-4 आणि 2-2 वर्ष शिवाजी राजे मोहिमेवर राहायचे. मोहिमेवर असताना कुठे कुत्रा सोबत असणार आहे? काहीतरी कोणी सगळं उठून उभं केलेलं आहे ते. कोरटकरला कोर्टात हजर केल्यानंतर शिवप्रेमी आता आक्रमक झालेत. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देऊन महापुरुषांबाबत बदनामकारक वक्तव्य केलेल्या प्रशांत कोरटकरला स्थानिक गुन्हे शाखा व जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर यांच्या संयुक्त पथकानं तेलंगणा राज्यातील मंचिर्याल येथून दुपारी 2:30च्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर तात्काळ आरोपीला घेऊन पोलीस पथके कोल्हापूरकडे रवाना झाली. कोल्हापुरात सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आलं. पोलीस ठाण्यात सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. तर दरम्यान कोरटकरचं पायतानानं स्वागत करू असं म्हणत कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. कोणताच मावळा समाधानी नसणार आहे. आपल्या बापाबद्दल जर कोणी किंवा आईबद्दल शब्द जर कोणी उद्गारला तर कोल्हापूरची शैली शिवीची फार वेगळी आहे. त्यामुळं अशा भाट खाऊंना एक सांगतो की छत्रपतींच्या बद्दल जर कोण बोलत असेल तर त्याला ठोकला जाणार हे नक्की आहे. काही वेळात त्याचं स्वागत कशा पद्धतीने होईल हे तुम्ही आम्ही काही सांगू शकत नाही, परंतु कोल्हापूरच्या पोलिसांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो. त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि त्या कोरटकरला इथं पकडून आणला. महाराष्ट्रातला संपूर्ण मावळा हा चिडलेला आहे, रागावलेला आहे. आणि मग तुम्ही सांगा, जर त्या गोष्टीत जर हा सापडला तर त्याची अवस्था काय होणार आहे? आज तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या नेत्याबद्दल बोलल्यानंतर ते कुठल्याही पक्षाचा असू दे, तुम्हाला राग येतो. म्हणजे जणू काय तुमच्या बापाबद्दल बोलला तर तुमची 2 वर्षी फोटो भगवत बी असेल, पैसा बी तुमचा ढीगवर ब्लॅक मनीचा मिळवून देत असेल तुम्हाला. पण माझा महाराज तुम्हाला काय देतोय? माझ्या महाराजा स्फूर्ती, चेतना, प्रेरणा, विचार महाराष्ट्राला नव्या देशाला दिला. त्या बापाबद्दल जेव्हा कोरटकर सारखे असतील, राहुल सोलापूरकर सारखे असतील, अनेक हरामखोर भक्कत असतील, तर त्याच्या विरोधात एक शब्द तुमच्या तोंडातनं मंत्रिमंडळातनं निघत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि म्हणून सांगतो, कोल्हापूरच्या या मावळ्यांच्या माध्यमातून बरोबर त्याचं स्वागत केलं जाईल. प्रशांत कोरटकरला शोध देण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली होती. बऱ्याच ठिकाणी शोध घेतल्यानंतर तेलंगणामध्ये त्याचा शोधावा लागलेला आहे. कोणी त्याच्या मागे यंत्रणा लावली होती का काय, अशा पद्धतीचा शंका देखील उपस्थित होती. काय बघा, त्याच्या पाठीमागे यंत्रणा लावली का नाही लावली याच्या सगळ्या बाबतीत जर कोणाला विचारायला असेल तर सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. कारण ही चिल्लर स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केली, कोरटकर चिल्लर आहे. मग ती चिल्लर मुख्यमंत्री खिशात घेऊन का फिरत होते? ज्या वेळेला कोरटकर दुबईला पळून गेला, अशा पद्धतीचे स्टेटमेंट आल्यानंतर ज्यावेळेला एक बुमरँग निर्माण त्याला लगेच दुसऱ्या मिनिटाला तो अटक तेलंगणामध्ये कसा झाला काय माहिती आहे? काय सर्वसामान्य जनतेला खुलं करण्याचं काम आत्ताचे शासन करायला लागले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करायचा आणि वेगळ्या पद्धतीनं धर्मांध शक्तीनं वाढीव मार्ग देत हे पद्धती चालू होतं. खऱ्या अर्थानं कोल्हापूरकरांच्या आंदोलनाला ही चपराक मोठी बसल्या की जे कोल्हापुरात घडते ते देशात घडते. राजा हे आज आम्ही दाखवून दिले. कोरटकरला अटक व्हावं लागलं, कोरटकरला समोर यावं लागलं आणि त्याचं स्वागत 100% पायताना कोल्हापूरकर करणार. फक्त एक ह्या गोष्टीची आम्हाला खेद वाटतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या बद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य केली जायची
आणि केली गेलीत त्यांनी ती वक्तव्य करून देखील 15-15 दिवस महिन्याभर त्याला अटक होत नाही. मात्र काल फक्त एका नेत्याविषयी कविता केली आणि त्याचं ऑफिस फोडलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल तुम्ही त्यांना समोर ठेवून तुम्ही मतात जोगवा मागताय आणि आज या पद्धतीनं तुम्ही एवढी दिरंगाई करताय एखाद्या व्यक्तीला अटक करण्याला. तुम्हाला नैतिक अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं आणि संभाजी महाराज. मी कोल्हापूरकरांच्या वतीने समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की 100% या नराधामाचं स्वागत आम्ही पायतानाच्या पावसानं नक्की करणार. अपर कामगार आयुक्त नागपूर कार्यालयामार्फत तिरोडा अदानी वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या न्यायिक मागण्यांवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेद्वारे तिरोडा अदानी वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना मूळ वेतनात 19% वाढ, विविध भत्त्यांचा पगार, किमान वेतन, उपदान व निवेदनातील एकूण 21 मागण्यांवरती अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात तिरोडा अदानी वीज निर्मिती व्यवस्थापनानं मागण्या मान्य न केल्यास तिरोडा अदानी वीज निर्मिती प्रकल्पासमोर काम बंद आंदोलन व आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा कंत्राटी कामगारांनी दिलाय. दिनांक 17/2/2025 माननीय अप्पर कामगार आयुक्त कार्यालय नागपूर इथं बैठक लागलेली होती. त्या बैठकीमध्ये अदानी व्यवस्थापन हे त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये अदानी व्यवस्थापनाने 1 महिन्याची वेळ मागितलेली होती. त्या 1 महिन्याच्या वेळेमध्ये ते निर्णय देणार होते. तर संघटनामार्फत त्यांना 1 महिन्याची वेळ देण्यात आली व दिनांक 17/3/2025 1 महिना पूर्ण होऊन त्या दिवशी अप्पर कामगार आयुक्त कार्यालय नागपूरला बैठक होती. त्या बैठकीमध्ये अदानी व्यवस्थापनांना निर्णय देऊ शकला नाही. त्या कारणानं दिनांक 20/3/2025 पासून साखळी उपोषण हे सुरू होते. जवळपास ते 4 दिवस साखळी उपोषण राहिले आमचे. दिनांक 24/3/2025 आमरण उपोषण व कामबंद आंदोलन सुरू झालेलं आहे. अजूनही आजचा 5वा दिवस असून अजूनही अदानी व्यवस्थापन किंवा HR डिपार्टमेंटच्या लोकांनी ह्या कामगारांच्या समस्याविषयी चर्चा वगैरे केलेली नाही आहे. त्याकरिता जोपर्यंत कामगारांच्या समस्याचं निवारण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण व कामबंद आंदोलन सुरू राहील. समस्याविषयी दखल घेतलेली नाही तर समोर आंदोलनाचा प्रकोप जो आहे तो वाढायचे चान्सेस येतात. मजदूर सेना विदर्भ अध्यक्ष मागील मार्च महिन्यामध्ये 17 तारखेला कामगार आयुक्त नागपूर येथे मीटिंग झालेली होती. त्यामध्ये त्या मीटिंगमध्ये कंत्राटदार आणि कंपनी मालक HR यांच्यासोबत बैठक झाली. त्या काही मुद्द्यावर जे आमचे काही मुद्दे होते त्या मुद्द्यावरती व्यवस्थितपणे चर्चा न होता त्या मुद्द्यावरती तोडगा न निघाल्यामुळे आम्ही 20 तारखेपासून साखळी उपोषण तसेच आजपासून आमचं आमरण उपोषण चालू आहे आणि काम बंद आंदोलन चालू आहे. आणि अजूनपर्यंत प्रशासनाने या आमच्या मागण्याकरिता दखल घेतलेली नाही किंवा अजून समोर त्यांनी दखल न घेतल्यास होऊ शकते की या समोरच्या मोठ्या प्रमाणाने आंदोलन होऊ शकते. हीच माझी एक प्रशासन आणि इथल्या स्थानिक नेत्यांना पण माझी एक नम्र विनंती आहे की या कामगारांना खरोखर त्यांनी न्याय मिळाला पाहिजे. यांची खूप काही पिळवणूक होत आहे. या कामगारांना खूप काही अन्याय होत आहे. हा अन्याय कुठंतरी थांबलेला पाहिजे. माझी हेच एक प्रशासन आणि इथल्या स्थानिक नेत्यांना माझी एक विनंती आहे की यांना कुठंतरी न्याय मिळवून दिला पाहिजे. आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून यांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करत आहोत. पण बाकी लोकांना सुद्धा नेत्या लोकांनी आणि प्रशासनाने बी याची दखल घेऊन यांना न्याय मिळवून दिला पाहिजे हीच माझी इच्छा आहे. शेतकऱ्यांकडून खंडणी उकळण्याच्या आरोपाखाली शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात शेगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यांना अटक करण्यात आली होती. 3 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर सोमवारी शेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर पोलिसांनी त्यांना हजर केले असता न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच त्यांच्या जामीन अर्जावरती आज दुपारच्या नंतर सुनावणी होणार आहे. त्यांना जेल की बेल हा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांना 21 मार्च 2025 रोजी अटक करण्यात आली होती. सुरुवातीला पोलिसांनी 2 दिवसाचा PCR त्यांना मागितला होता. त्यानंतर काल परत त्यांना PCR वाढून देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली होती आणि त्या प्रकरणामध्ये न्यायालयानं सुनावणी घेतली आणि सुनावणी दरम्यान जी काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती मान्य न्यायालयाच्या आम्ही निदर्शनास आणून दिली. तसेच काही दस्तावेजसुद्धा दाखल केले आणि त्या दस्तावेजाचे अवलोकन करून मान्य न्यायालयानं पोलिसांची PCRची विनंती फेटाळून लावली.
त्यानंतर आम्ही कालच त्या प्रकरणामध्ये प्रशांत डिक्कर यांना जामीन मिळण्यासंबंधी अर्जसुद्धा दाखल केला आहे आणि न्यायालयानं कालच त्यावर पोलिसांचा आणि सरकारी वकिलांचा त्यांचं म्हणणं मागवलं होतं आणि त्यांचं म्हणणं आल्यानंतर आज प्रकरणामध्ये न्यायालयात सुनावणी होईल आणि त्या प्रकरणामध्ये जो काही निर्णय येण्याची संध्याकाळपर्यंत शक्यता आहे जामिनासंबंधी. शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला एका महिलेने भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना कल्याणमधील अहिल्याबाई चौक परिसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. माजी नगरसेवक मोहन उगले यांना मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव राणी कपोते असं असून त्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र शिंदे गटाच्या इतर महिला कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा निषेध केलाय. काल मोहिंदर सिंग काबुल सिंग ते लाल चौकी स्मशानभूमी इथे फडके मैदान जे आपले नगरसेवक आहेत मोहन उगले ते 2 टर्मचे नगरसेवक आहेत. तिथे 10 वर्ष ते नगरसेवक आहेत आणि आमदार निधीतून रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काल उद्घाटन होतं. फडके शिंदेमळा इथे भूमिपूजन होतं आणि त्यावेळेस राणी कपोते म्हणून जी मुलगी आहे तिने येऊन तिथे धिंगाणा केला की हा निधी मी उपलब्ध केला, परंतु तो आमदार निधी आहे आणि निधी हा नगरसेवकांना दिला जातो. म्हणून वार्डाचे नगरसेवक म्हणून मोहन उगले साहेबांनी तिथे पाठपुरावा केला, आमदार निधी उपलब्ध केला आणि विकास कामं तिथे चालू केली. प्रत्येक वेळेस ही व्यक्ती तिथे आडकाठी आणण्याचा प्रयत्न करते. म्हणजे प्रत्येक वेळेस मोहन उगले यांना ही मुलगी जी आहे ही त्रास देण्याचा प्रयत्न करते गेले कित्येक दिवस. आणि आज तर एकदमच विघटित प्रकार केला की आम्ही आमदार साहेबांकडे, मी स्वतः होती, मोहन उगले साहेब होते, त्यांच्या प्रभागातील काही पाण्याचा प्रश्न होता म्हणून काही महिला तिथे आलेला, कोणीतरी पाण्याची लाईन टाकून देत नव्हतं जागे मालक. म्हणून मग आमदार साहेबांनी सांगितलं तुम्ही बाजारपेठला तक्रार करा आणि पाण्याची लाईन, लोकांना पाणी मिळायला पाहिजे, पाण्याची लाईन टाकून घ्या. म्हणून त्या सगळ्या महिला आणि मोहन उगले नगरसेवक हे बाजारपेठ पोलीस स्टेशनला गेले दुपारी 1:30 वाजता. माझ्यासमोरच गेले. मी जोपर्यंत 2:15ला घरी पोहोचते 2:30पर्यंत तर तिथे कळालं की उगले साहेबांना मारहाण केली. ते बाजारपेठ पोलीस स्टेशनवरनं महापालिकेत जात होते तक्रार नोंदवून आणि तहान लागली म्हणून अहिल्याबाई चौकामध्ये एक स्टॉल आहे तिथे ते उभे राहिले पाणी पिण्यासाठी. ही मुलगी पाठलागच करत होती वाटतं मारण्याच्या, राणी कपोते ही पाठलागच करत होती. तिने डायरेक्ट तिथे ते पाणी प्यायला थांबल्यानंतर त्यांच्यावर डायरेक्ट अटॅकच केला. डायरेक्ट तिने मारायला सुरू केली. कारण मोहन उगले यांचं बायपास झालेलं आहे, दोन्ही डोळ्यांची सर्जरी झाली. तिने अगदी डोळ्यावर इतके फटके मारले की त्यांची डोक्यावर मारले, जी दिसण्याची नस आहे ना ती कमकुवत झाली असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आणि त्यांना आता भिडे हॉस्पिटलला रुक्मिणीबाईला नेल्यानंतर तिथे ॲडमिट करून नाही घेतलं म्हणून जास्त त्यांना त्रास झाल्यामुळे, सिरियस झाल्यामुळे त्यांना भिडे हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे. आत्ता ते ॲडमिट आहे. तर आम्ही महिला आघाडीच्या वतीनं, ती आमच्या पक्षाची कार्यकर्ता नाही आहे, कारण पक्षात नाही, ती आधी उबाटाची होती. उबाटातून ती बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करते की आमच्या शिवसेनेत घेण्याचं, परंतु आम्ही तिला शिवसेनेत तिचा प्रवेशच घेतला नाही आहे. त्याच्यामुळे ती आमच्या पक्षाची कार्यकर्तीसुद्धा नाही आहे. परंतु नेहमी ती सांगते, शिंदेसाहेबांचं नाव घेते, खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव घेते की मी ह्या पक्षाची कार्यकर्ते, परंतु ती महिला आघाडी जिल्हा संघटक म्हणून सांगते की आम्ही तिचा प्रवेशसुद्धा घेतलेला नाही. ती चुकीचं मिसगाईड करते, सर्व लोकांना चुकीचा मेसेज पोचवते की मी शिवसेनेची कार्यकर्ते आहे, परंतु ती आमच्या पक्षाची कार्यकर्तीसुद्धा नाही आहे. आणि याच्यानंतर उगले साहेबांना जर आमच्या नगरसेवकाला जर मारहाण अशी होत असेल, याच्यानंतर हे खपून घेतलं जाणार नाही. बाजारपेठ पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. असा ACP साहेबांची चर्चा केली. DCP साहेब थोडे मिटिंगमध्ये आहे, तर आम्ही तासाभराने पुन्हा निवेदन द्यायला येणार आहोत. कारण अशी दादागिरी आणि उद्या तूच मारहाण करणार, तूच विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ही विकृती आहे एक प्रकारची, ही थांबली पाहिजे. म्हणून आम्ही महिला आघाडीच्या वतीनं निषेध करतो आणि साहेबांना निवेदन देऊन तिच्यावर कारवाई करा असं आम्ही सांगू. म्हणजे काही कडवं, म्हणजे जर मोहन उगले या नगरसेवकांनी काही नसताना त्यांना उगीचं जर मारहाण कोण करत असेल तर शिवसेनेची महिला आघाडी असं चुकीच्या कामाला सपोर्ट करणार नाही आणि खपून घेणार नाही. या तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही तीव्र निषेध करणार आणि साहेबांकडून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी, तिच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे असं आम्ही साहेबांना सांगतो. कुणालाही मारेल पुरुषाला, ते चालणार नाही. कारण ज्या पद्धतीने एक स्त्री आपलं स्त्रीत्वाचं भांडवल करून एका पुरुषाला जीवे मारण्याचा प्रयत्न करते, हे योग्य होणार नाही आणि ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत बसणार नाही. एवढी आमचा आज एवढा सूर आहे ना की निषेध नाही, वेळ पडली तर आम्ही महिला आघाडी कुठल्या स्तराला जाऊ शकते हे आम्ही दाखवून देऊ.
कराड मुंडे, अबू, औरंगजेब, खोक्या, कबर, नागपूर, दिशा व आता कुणाल कामराची रिक्षा अशा प्रकारे बजेटवर गहन चर्चा होऊन अनेक लोकहिताचे निर्णय घेऊन बजेट अधिवेशन संपणार लोकांच्या पदरात काय पडलं असा सवाल मनसेचे नेते राजू पाटील यांनी उपस्थित करत महायुतीवर टीकेचा निशाणा साधलाय. त्यावर वाद सुरू आहे. तुम्ही नाही, खरं तर कसं आहे बघा, ते कुणाल कामराने जो ट्विट केला आहे ती क्लिप मला वाटतं जानेवारी महिन्यातली आहे. ते आत्ताच का ट्विट केलं, तो ट्विट चांगला वाईट हा वेगळा मुद्दा आहे. परंतु तुम्ही बघाल की अधिवेशन सुरू झाल्यापासून मग तो आबो आझमी आला, कराड मुंडे आले, औरंगजेब आले, कबर आली, त्यानंतर दिशा सालेन आली आणि नंतर ते भरकवटायला किंवा काही कारण असेल ही क्लिप आली. एकंदरीतच खूप दिवसांनी पूर्ण काळ अधिवेशन चालू होतं. अधिवेशनात महत्त्वाचे प्रश्न सुटतात, परंतु ही दोघांची इच्छा नाही आहे का याच्यात. जी लाडकी बहीण योजना ही फ्लॉप गेली आणि सरकारच्या तिजोरीत पैसा नाही आहे आणि कुठेतरी बजेटवरच्या चर्चेत ते सर्व उघडकीस येईल म्हणून हे केलेला खेळ आहे का. हा संभ्रम आहे सगळा. आणि त्याच रागापोटी किंवा विचारांती मी तो एक ट्विट केलेला आहे की हे जे केलं आहे झालं, संपलं अधिवेशन, लोकांच्या पदरात काय पडलं. त्यामुळे खूप वाईट चाललं आहे राजकारण आणि त्या अनुषंगाने केलेला तो ट्विट होता. फहीम खान यानं अटकेत असताना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात आता पुढील सुनावणी 1 तारखेला पार पडणार आहे. ॲडव्होकेट नितीन तेलकोटे यांची माहिती. सर, आज फहीम खान यांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे. काय स्टेटस आहे, कधी सुनावणी होणार आहे आणि काय कंडिशन्स आहे, त्याला जामीन मिळू शकते का? जामीन मिळू शकतं का याच्याबद्दल भाष्य करणं सध्या योग्य होणार नाही. पण फहीम खानने आज न्यायालयात त्याला रेग्युलर बेल मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. कोर्टाने त्यामध्ये इश्यू नोटीस केलेल्या आहेत आणि त्याची पुढील सुनावणी म्हणजे आमच्या रिप्लायसाठी, शासनाच्या रिप्लायसाठी ती 1 तारखेला ठेवण्यात आली. कोणाकोणाला नोटिसेस इश्यू केलेले आहे कोर्टाकडून? कोर्टाकडून फक्त शासनाला म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट थ्रू पोलीस स्टेशन जे असते त्यांनाच इश्यू केले आहे. एक तर आम्हाला पोलीस स्टेशनला कॉपी मिळाल्यानंतर त्याचा आम्ही रितसर त्याचा उत्तर देऊ आणि त्याच्यानंतर ते सुनावणीसाठी लागेल. तर जामीनसाठी काय ग्राउंड ठेवलेला आहे त्यांच्या वकिलामार्फत, काय म्हणण्यात आलेलं आहे? अजून आम्हाला रितसर कॉपी न्यायालयाकडून प्राप्त झालेली नाही. ती प्राप्त झाल्यानंतर ते त्यांनी कुठल्या ग्राउंडवर बेल अर्ज केला आहे त्याच्याबद्दल माहिती देता येईल. अशा प्रकरणामध्ये पहिल्यांदा पीसीआर होणे अपेक्षित असते. पीसीआर झालेला नाही, थेट एमसीआर आहे आणि पहिलेच तुम्ही अट ठेवलेली होती की 40 दिवसात त्याचा पीसीआर घेऊ शकतो आम्ही जेव्हा. त्यामुळे जामीन मिळणे हा एमसीआरचा जरी एमसीआर नंतरचा जरी भाग असला तरी नवीन जो BNS कायदा आला आहे त्याच्यामध्ये पहिले जसे 15 दिवसात आपण पीसीआर घेऊ शकत होतो, आता नवीन कायद्याप्रमाणे आपण 40 दिवसात कोणत्याही 15 दिवस आपण त्याचा पीसीआर घेऊ शकतो. त्यामुळे त्याचे इल ट्रीटमेंटचे ॲलिगेशन्स होते त्यामुळे आपण एमसीआर केला होता आणि त्या एमसीआर मुळे आता आपण त्याचा केव्हाही 40 दिवसाच्या आतमध्ये पीसीआर घेण्याचा हक्क पोलिसांना आहे. सर, हिंदी बता दीजिए कि किस तरीके से जो क्या ग्राउंड्स थे जिस पर बेल एप्लीकेशन की गई और कोर्ट ने क्या किया? बेल एप्लीकेशन उसने कौन से ग्राउंड पे की, इसकी हमको अभी ऑफिशियली कॉपी नहीं मिली है. उनकी एप्लीकेशन की कोर्ट ने आज उनके बेल एप्लीकेशन पे इश्यू नोटिस किया है. हमारे को जिस दिन नोटिस आएगा ऑफिशियली उसके ऊपर उसके बाद हम कह पाएंगे कि उसने कौन से ग्राउंड पे बेल क्लेम किया है. अगली डेट 1 तारीख को रखी गई है. थँक्यू सर. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला तेलंगणातील मंचेरियाल या ठिकाणाहून अटक केले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची माहिती. न्यायालयामध्ये ज्यावेळेस आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यावेळेस तो अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ॲड इंटरिम रिलीफ दिलेला होता आणि अटकपूर्व जामिनावर सुनावणी ठेवली होती. त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं ऐकण्याची तजवीज ठेवली होती, परंतु त्याला विरोध म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये अपील केलेलं होतं आणि मग माननीय न्यायालयाने, उच्च न्यायालयाने देखील कोर्टाला निर्देश दिले होते की आपण मेरिटवर या केसचा निर्णय घ्यावा. कल्पना ही कोर्टाकडून दिली जाते. ॲड इंटरिम रिलीफ मंजूर करताना अटकपूर्व जामिनाची सुनावणीची तारीख ही न्यायालय कळवतं आणि पोलिसांचं देखील म्हणणं मागवतं. एक महिन्याचा भाग आहे. मुख्यमंत्र्यांचं मॉनिटरिंग सुरू होतं का? आता ज्यावेळी पहिला तुम्ही सांगितलं की अटक केली त्यावेळीची रिॲक्शन नाही. मुख्यमंत्र्यांचे पहिल्या दिवसापासूनच आदेश आहे की महापुरुषांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला कोणीही पाठीशी घालू नये आणि शासन असेल किंवा प्रशासन असेल ते देखील पाठीशी घालणार नाही. त्यामुळे जो युक्तिवाद मान्य सत्र न्यायालयात केला गेला, उच्च न्यायालयामध्ये केला गेला
आणि आज देखील सुनावणी होती, मागच्या आठवड्यात देखील सुनावणी पार पडली, त्यावेळेस देखील विरोध हा संबंधित तपासी अधिकारी किंवा कोल्हापूर पोलीस दलातर्फे करण्यात आलेला आहे त्याच्या अटकपूर्व जामिनाला. आता मी प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण काय बोलतो त्याच्या प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. आम्ही जो तपास करतोय तो समोर येईल. पकडला का तो सरेंडर झाला? त्याला पकडलेला आहे. सर, जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जेव्हा दुसरी सुनावणी या संदर्भातली झाली त्यावेळी त्याचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी जो पोलिसांकडून अर्ज केला गेला होता तो कायद्याच्या तरतुदीत नसलेला किंवा तो कालबाह्य असलेला अर्ज तो दाखल केला गेला. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर कसं सांगितलं? अर्ज नामंजूर कसा केला कोर्टाने त्याचा अटकपूर्व? त्याला आता ताब्यात घेतलं त्यावेळेला कोणत्या परिस्थितीत होता, नेमकं कुठं होता, कुठल्या एरियात? मंचरियाल रेल्वे स्टेशन जवळील परिसरामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर मंचरियाल मधील पोलीस स्टेशनला त्या बाबतीची नोंद घेऊन त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आलेली आहे आणि पथक रवाना झालेलं आहे, कारण 24 तासामध्ये त्याला न्यायालयात हजर करणं आवश्यक आहे. आपल्याकडे जे मोबाईल सबमिट करण्यात आलं होतं त्याचा डेटा डिलीट करण्यात त्यांनी नागपूर पोलिसांकडे पत्नी करवी सबमिट केला होता. तो नागपूर पोलिसांनी नंतर राजवाडा पोलीस स्टेशनला हँडओव्हर केलेला आहे. तो मोबाईल आता फॉरेन्सिक लॅबकडे तात्काळ पाठवण्यात आलेला आहे. आता त्याचा अहवाल अप्राप्त आहे. तो अहवाल आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ज्या वेळेस पथक नागपुरात गेलेलं आहे कोल्हापूर पोलिसांचं त्यावेळेस संपूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि त्यांची मदतच झालेली आहे. नागपूर पोलिसांचं सहकार्य आहे, चंद्रपूर पोलिसांचं देखील सहकार्य आहे. आम्हाला एका गाडीचं मिळालेलं आहे, त्या गाडीची चौकशी होईल आणि मागील 1 महिन्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून तर आज त्याला ताब्यात घेईपर्यंत कोल्हापूर पोलिसांनी त्यांनी कुठे कुठे वास्तव्य केलं, कुठल्या वाहनाचा वापर केला, त्याला कोणी कोणी मदत केली, हा सर्व तपासाचा भाग. मला जी गाडी मिळाली कुठे गेली, ती गाडी कोणाची आहे, नंबर कुठे? तो तपासाचा भाग आहे. आता ते सर्व आता तपासामध्ये समोर येईल. बिलकुल झालेलं आहे, कारण ज्यावेळेस प्रसारमाध्यमांमध्ये बातमी यायला सुरुवात झाली की तो परदेशामध्ये पळालेला आहे त्यावेळेस देखील नागपूर मध्ये राजवाडा पोलीस स्टेशनचं पथक होतं. त्यावेळेस त्याचा पासपोर्ट देखील त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. आता पासपोर्ट शिवाय परदेशात जाणं शक्य नाही आणि लुकआउट सर्क्युलर देखील त्याआधीच इश्यू करण्यात आलेलं होतं, परंतु परदेश प्रवास न केल्यामुळे पासपोर्टच्या आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे ती गोष्ट क्लिअर झाली की तो परदेशात गेलेला नाही. आरोपीला आज इथं आणल्यानंतर उद्या न्यायालयामध्ये त्याला जेव्हा प्रोड्यूस केलं जाईल आणि त्यामध्ये त्याची पोलीस कोठडी घेतली जाईल तर मागील 1 महिन्यामध्ये हा गुन्हा घडल्यापासून कुठे कुठे आरोपीने वास्तव्य केलेला आहे, कोणत्या कोणत्या वाहनांचा वापर केलेला आहे तो सर्व तपास केला जाईल. भाग आहे तेच मी आता सांगितलं की त्या सर्व गोष्टी तपासल्या जातील आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व गोष्टी आता ज्या आहेत त्या तपासाचा भाग आहे, कारण त्याला अटक झालेली नाही, त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 24 तासाच्या आत मान्य न्यायालयात हजर करावं लागतं. तर सध्या टीम आता त्याला घेऊन निघालेली आहे. साधारण 12-13 तास प्रवास करून पोहोचेल रात्री. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून त्याला उद्या न्यायालयात हजर केलं जाईल. शहरातील चौकशी होईल. आता आरोपीला ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये घेऊन आणतील, तपास जे पथक गेलेलं होतं, अटक केल्यानंतर जेव्हा पोलीस कोठडी मिळेल त्यामध्ये या सर्व गोष्टींची चौकशी. त्यामध्ये त्याला कोणी पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही पोलीस दलातर्फे, कारण आरोपीला ऍड इंटरिम रिलीफ कोर्टाने मिळाल्यानंतर तो ऍड इंटरिम रिलीफ त्याला मिळू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनीच मान्य उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती. त्यावेळेस मेरिटवर सदर प्रकरण तपासावं असे देखील निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले होते. त्याचबरोबर फिर्यादींचे वकील असतील, त्याचबरोबर आपले जे प्रमुख जिल्हा सरकारी वकील आहेत त्यांनी देखील युक्तिवाद हा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी मान्य न्यायालयात केला होता आणि त्याचीच परिणिती होती की जो 17 न्यायालयामध्ये त्याला जो रिलीफ मिळालेला होता तो रिलीफ नंतर काढून घेण्यात आला आणि अटकपूर्व जामीन देखील फेटाळला गेला. तीच बाब न्यायालयाच्या समोर ज्यावेळेस सरकारी वकिलांनी आणली त्याचाच आधार घेऊन माननीय न्यायालयाने देखील त्याला जामीन देण्यास नकार दिलेला आहे. त्याच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या फरार आरोपीचा तपास करतो त्यावेळेस आपल्याला तांत्रिक विश्लेषणाची मदत मिळते, जसं काही आपण कोणी मोबाईल वापरत असेल, इंटरनेटचा वापर करत असेल. परंतु जर आरोपी मोबाईल वापरत नसेल किंवा इंटरनेटचा वापर करत नसेल तर त्या तांत्रिक तपासावर मर्यादा येतात. त्यामुळे जे माहितगार लोक असतात किंवा जी माहिती काढली जाते तपास पथकांकडून त्याला वेळ लागतो, परंतु त्याला रिझल्ट मिळतो. तपास कोल्हापूर पोलीस दल करत होतं. त्यामध्ये राजवाडा पोलीस स्टेशनचे देखील 2 पथकं होती, स्थानिक गुन्हे शाखेची देखील पथकं गठीत केलेली होती. जी माहिती, बरीचशी माहिती ही आम्हाला प्रसारमाध्यमांमधून देखील मिळत होती. मध्ये काही दिवसापूर्वी बातमी आली होती की तो चंद्रपूर येथे वास्तव्यास होता. त्या ठिकाणी जाऊन देखील चौकशी ही राजवाडा पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली होती. काही टोल नाक्यावरचे फुटेजेस चेक केलेले होते, काही वाहनं होती. एका CCTV फुटेजमध्ये एका वाहनामध्ये जाताना तो आढळला आणि त्यानंतर मग पुढील पथकं ही तेलंगणाकडे रवाना करण्यात आली होती. दिनांक 25 फेब्रुवारी 25 रोजी म्हणजे मागील महिन्यामध्ये कोल्हापूरमधील इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून त्यांना धमकी देणे आणि जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल जे बदनामीकारक वक्तव्य केलं
त्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 140 हा विविध कलमाखाली दाखल झालेला होता। या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचिर्याल या ठिकाणी दुपारी 2:45 ताब्यात घेतलेला आहे। सदर पाहिजे आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याचा शोध नागपूर, इंदोर, मुंबई, चंद्रपूर घेण्यासाठी विविध पथकं ही गठीत केलेली होती। सदर आरोपीचा जामीन हा कोल्हापूर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता आणि त्या अनुषंगाने सदर आरोपीने देखील माननीय न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता। अर्जाची सुनावणी मागच्या आठवड्यात मान्य उच्च न्यायालयात झाली। त्यामध्ये कुठलाही दिलासा देण्यास न्यायालयाने त्याला नकार दिलेला होता। आज देखील त्याची सुनावणी होती, परंतु सुनावणी 4:30 वाजता होती। त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे सदर जो अटकपूर्व जामिनाचा अर्ज आहे तो माननीय न्यायालयाने डिस्पोज ऑफ केलेला आहे। दुपारी 2:45 वाजता स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी माहिती देऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक आता या आरोपीला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झालेलं आहे। साधारण 12-13 तास कोल्हापूरला येण्यासाठी बाय रोड लागतात। रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। तब्बल 6 तास समय रैना याची सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू होती। अखेर 6 तासांच्या चौकशीनंतर समय रैना याला सोडण्यात आलंय। वादात सापडलेल्या इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी समय रैना जबाब नोंदविण्यासाठी सायबर कार्यालयात दाखल झाला होता। नवी मुंबईच्या महापे सायबर कार्यालयात जबाब नोंदवण्यात आलाय। समय 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 आप शर्मिंदा है या समय अपने शो पर शर्मिंदा है व्हाटएवर है अपन समय समय। अमरावती शहरातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात असलेल्या कोरड्या जंगलाला भीषण आग लागली असल्याची घटना दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे। गेल्या 2 तासांपासून ही आग धगधगत असून आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरलेत। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमनच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत। आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी उष्णतेमुळे व कोरड्या गवतामुळे आग अधिक भडकण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्राचार्य डॉक्टर एस.जे. गवई आज दुपारी 3 वाजता तिकडच्या साईडने म्हणजे बॅक साईडने नवोदय विद्यालयाच्या बॅक साईडने आणि सोसायटीच्या त्या साईडने स्मशानभूमीच्या बाजूला कुणीतरी काळी वगैरे पेटवली असेल किंवा टाकून दिलं असेल तर गवत पेटत आलं। पेटत आल्यानंतर एकदम धुवा दिसल्यामुळे इमिजिएटली आम्ही कारवाई केली आणि अग्निशामक दलाचे ज्या काही गाड्या आहेत ह्या आल्या आणि आग आता नियंत्रणात आली आणि तुम्ही आले त्याबद्दल धन्यवाद। साधारणतः काहीच नाही झालं, कारण हे गवत जळालं, नुकसान झालं नाही, पण नुकसान होण्याची शक्यता जास्त होती जर आमचे सगळेच लोक जागृत नसते तर हे क्रेडिट विद्यालयातील सर्व लोकांना जाते। लगेच आम्हाला तुरंत माहीत झालं आणि 3 वाजता लागली आणि आता 4 वाजले म्हणजे 1 तासामध्ये सगळं कंट्रोल करण्यात आलं। इथं परिसरात अंगार लागले प्लांटेशनला अशी माहिती मिळाली, त्यामुळं आम्ही तिथून 2 गाड्या पहिले पाठवल्या आणि 2-3 गाड्या नंतर आल्या आमच्या। आता 4 ते 5 गाड्या आहे इथं, आग कंट्रोलमध्ये आहे पूर्ण पूर्ण ते 1-2 एकरचा असून जवळपास 2 एकरचा परिसर ते तर काही सांगू नाही शकत। प्रशांत कोरटकर सारख्या चिल्लर माणसाने पोलिसांना तंगवातंगवी केली ही मोठी गोष्ट आहे। 1 महिना सर्व शिवप्रेमी कोरटकरला अटक करण्याची मागणी करत होते। कोरटकरला कायदेशीर कारवाई होईपर्यंत लढाई सुरूच ठेवू अशी प्रतिक्रिया इंद्रजित सावंत यांनी दिली आहे। विकृत पद्धतीने बोलत असतात, तुम्हाला फोन करताना सुद्धा रात्री 12:15च्या दरम्यान फोन आलेला म्हणजे कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं जे खरे विचार मांडतात त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातो या महाराष्ट्रात असं वाटतं। सगळ्या भारतभरातच गेले 10-15 वर्ष ही परिस्थिती आहे, कारण सगळ्या भारतात आपली मित्रमंडळी आहेत। जे सत्य इतिहास मांडत असतात त्या सगळ्यांना असा त्रास दिला जातो, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग केलं जातं, कुटुंबावर बोललं जातं आणि ही सगळी मंडळी जी आहेत ती प्रोफाईल लॉक असणारे असतात किंवा एका विशिष्ट विचारधारेच्या संबंधित एका विशिष्ट विचारधारेच्या फॉलोअर असणारी ही सगळी मंडळी आहेत आणि ही विकृत मंडळी आहेत। त्यांना फक्त ते पाठीमागून धमक्या ते देतात
समोरून बोलायचं आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीचं धाडस झालेलं नाही, कारण आम्ही सत्य सांगतो आणि सत्य मी तर इतिहास संशोधनाचं जे काम करतो, अभ्यासाचं काम करतो, त्याच्यात कागदपत्र बोलत असतात, मी स्वतःचं काहीच सांगत नाही. जे सत्य कागदात आहे ते मी मांडत असतो. आणि असे ट्रोलिंग करणाऱ्यांना जसे हे कोरटकर सारखे विकृत आहेत तसेच हे ट्रोलिंग करणारे सुद्धा विकृत आहेत, यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. आणि समाज सगळं बघत असतोय की ग्रुपनं येऊन कशा पद्धतीनं एखादी टोळ ढाळ जशी असते तशा पद्धतीनं सत्य इतिहास मांडणाऱ्यांच्यावर कशा पद्धतीने एका विशिष्ट विचारधारेचीच मंडळी एकत्र येऊन कसं करतात, हे सगळं बघत असतं. शिवाजी महाराजांच्या विचाराने हे सरकार चालतं असं म्हणता, मग अशा गोष्टींवर या सरकारनं कशा प्रकारे लक्ष दिलं पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे असं वाटतं? महाराष्ट्रात कुठलंही सरकार येऊ दे ते शिवप्रेमी असतं असे माझी धारणा आहे. पहिल्यापासून सांगतोय, कुठल्याही विचारधारेचे येऊ दे त्यांचे विचार वेगवेगळे असतील, पण अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांच्यावर एकदम खालच्या थरावर जाऊन बोलणाऱ्यांच्यावर सरकारनं कडक कारवाई करावी. त्यांना थोपवलं जायला पाहिजे. त्यांना ही अपेक्षा जशी सगळी माझी आहे तशी सगळ्या इतिहासप्रेमींची, सगळ्या शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या अनुयायांची आहेच. दिल्लीमध्ये त्या कहेंगे प्रशांत कोरटकर तो आज अटक झालेले आहेत. तेलंगणामध्ये अटक झाली. 1 महिना त्यानं पोलिसांना गुंगारा दिला. अटक झाली. आपली पहिली प्रतिक्रिया म्हणजे खरं तर अशा चिल्लर माणसानं 1 महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत बोलायचं झालं तर तंगवातंगवी केली, ही खूप मोठी गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये हे आहे की 1 महिनाभर झालं तमाम अखंड महाराष्ट्रातील, देश विदेशातील सगळे शिवप्रेमी या शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊंच्या बद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सातत्याने त्यांनी सोशल मीडिया असेल आणि इतर जी माध्यमं आहेत त्याच्यावर विषय लावून धरला. त्या सगळ्या शिवप्रेमींचं पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला या सगळ्या ह्याला. आणि त्यामुळं शासकीय यंत्रणेवर दबाव आला आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलं. आमचे वकील असीम सरोदे असतील, माझे सगळे सहकारी असतील, सगळे पाठीमागे राहिले आणि एका विकृत व्यक्तीला, विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे. पण इथून पुढे जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील. तर आज त्याच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी देखील होणार होती, मात्र ही सुनावणी होण्याआधीच त्याला ताब्यात घेतले गेले. हा योगायोग म्हणायचा का? तुम्हाला वाटतं का ज्या पद्धतीनं गेले महिन्याभर तो पोलिसांना मिळत नव्हता आणि आज ही सगळी सुनावणी होण्याआधी तो सापडले? आमच्या वकिलांनी, सरकारी वकिलांनी, पोलिसांच्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं बाजू मांडलेली होती आणि म्हणून कोल्हापूर न्यायालयातला त्याचा जामीन नाकारला गेलेला होता. आणि उच्च न्यायालयात सुद्धा तशीच परिस्थिती होती, जामीन नाकारलं जाणं हे तशा पद्धतीनं होणार होतं असं दिसत होतं. आणि त्यामुळंच कदाचित त्याच्या जे काही त्याला वाचवणारी जी यंत्रणा होती महिनाभर, त्यांनी त्याला सल्ला दिला असावा की आता तुझ्याकडे काही पर्याय नाही आहे, म्हणून त्यांनी अटक करून घेतली असं. कायदेशीर कारवाईपर्यंत अटक आता झाली असतील, कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणतात. मात्र असीम सरोदे यांनी युक्तिवादादरम्यान देखील कोर्टामध्ये सांगितलं होतं की कोल्हापुरातील देखील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन तो घेतोय. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं का की ही सगळी केस स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीनं कोल्हापूर पोलीस देखील प्रयत्न करतात? खरं तर मोबाईलचे जे तांत्रिक पुरावे जे आहेत ते सगळे पोलिसांच्याकडे अगोदरच जमा केलेले आहेत आणि त्यामुळं ह्याच्यावर चांगल्या पद्धतीनं कारवाई होईल असा मला विश्वास आहे, कारण ही लोकशाही आहे. पण जे काही मंडळी त्यांना सपोर्ट करत होती अशा मंडळींचा तो शोध आता घेतला पाहिजे. तो कुठं राहिला महिनाभर, त्याच्या संपर्कात कोण होतं, त्याला का सपोर्ट करत होती, त्यानं काय काय हालचाली केल्या, या सगळ्या गोष्टी या जनतेसमोर आल्या पाहिजेत असं मला वाटतं. गेल्या महिन्याभरात त्याला वाचवणारी, 1 महिनाभर जर असा चिल्लर माणूस इकडं तिकडं सापडत नसेल पोलिसांना तर त्याला वाचवणारी एक यंत्रणा कार्यान्वित होती असं आपण म्हणू शकतो, असा अंदाज लावू शकतो.
त्यामुळं त्यांचा शोध घेणं, आता तो सापडला असेल तर कसून त्याची चौकशी झाली पाहिजे असं माझं मत. त्याला वाचवायचा प्रयत्न करणाऱ्यांवर देखील मग गुन्हे दाखल झाले पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? कोणाच्या सोबत होता, कुणी त्याला पूछ लावली का, त्या संदर्भात देखील चौकशी व्हायला पाहिजे का, नेमकी मागणी काय आहे? त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे का? कारण महिनाभर त्यांनी त्याला ज्यांनी आश्रय दिला त्यांच्यावर देखील कारवाई. ज्यांनी या व्यक्तीला समर्थन दिलं, सपोर्ट केला, वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांचे चेहरे या महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजेत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल विकृत लिखाण करणाऱ्या व्यक्तीनं बोलणाऱ्या व्यक्तीला वाचवणारी प्रवृत्ती कोण आहे हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे असं मला वाटतं. आताची अपडेट अशी आहे की प्रशांत कोरटकरनं जो अटकपूर्व जामीन अर्ज केला होता तो मागे घेतलेला आहे. त्याच्या वकिलांना याची आता मुंबईमध्ये माहिती दिलेली आहे. मी सुद्धा आमचे वकील ॲडव्होकेट असीम सरदे सरांशी बोललेलो आहे. एकदा तो जामीन होता तो अटकपूर्वसाठी होता, आता अटक झाल्यानंतर त्याचा रिलेव्हन्सच राहत नाही, त्यामुळे मागं घेतला काय आणि न घेतला काय याचा काही संबंधच येत नव्हता. आता त्याला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता, अटक झालेली आहे. तांत्रिकदृष्ट्या आता त्या अर्जाचा काहीच रिलेव्हन्स राहिलेला नाही असं आमच्या वकील साहेबांनी आम्हाला सांगितलेलं होतं. त्यासाठीच होता की एका बाजूला त्याच्यावर सुनावणी होणार होती, महिनाभर तो सापडत नव्हता, मात्र सुनावणी होण्याआधी 1 तासभर आधी तो पोलिसांना सापडतो. हा योगायोग मग म्हणजे कसं बघता या सगळ्या? या सगळ्याचाच तपास केला पाहिजे असं माझं मत आहे. आणि हा योगायोग आहे का मुद्दाम म्हणून केला हा सगळ्याचा तपास करायला पाहिजे. आता मी इथं बसून तर ते सगळं सांगू शकत नाही की नेमकं काय झालं, पण घटना अशा घडतात की योगायोग वाटावा असं वाटतंय. काय सांगाल? आपण पाहतो की तुमचे जे काही व्हिडिओ अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.